पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार तिबार मतदान नोंदणी झाली आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी दुबार नोंदणी करून निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आला आहे। कुटुंबियांची दुबार मतदार नोंदणी आणि मतदान केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर पृथ्वीराज चव्हाणांच्या घरातील 9 लोकांची दुबार नावे असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। दुबार मतदान नोंदणी करून 2014-2019 ची निवडणूक जिंकल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। अतुल भोसलेंच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषदेमध्ये हा मोठा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरचे हे दुबार नोंदणी करून यांनी 2 वेळा वोट केलेला आहे असा मोठा आरोप अतुल भोसलेंच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे। 2014-2019 ची निवडणूक जिंकल्याचा देखील आरोप पृथ्वीराज चव्हाण यांना दुबार मतदान नोंदणी करून त्यांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या घरातील 9 लोकांची नावे ही दुबार असल्याचा दावा मोठा दावा करण्यात आलेला आहे। त्या संदर्भामध्ये आता राजकीय क्षेत्रातून काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अतुल भोसलेंच्या पत्रकार परिषदेमध्ये अतुल भोसलेंचे ते पदाधिकारी आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये हे गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात लावण्यात आलेले आहेत की दुबार त्यामध्ये नोंदणी त्यांनी केली। त्यांच्या घरातील 9 सदस्य होते आणि त्या 9 सदस्यांची त्यांनी दुबार तिबार नोंदणी केलेली आहे आणि मग ते दुबार त्यांचं मतदान देखील झालेलं आहे आणि त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण निवडून आले असा गंभीर आरोप अतुल भोसलेंच्या पदाधिकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेला आहे। 2014-2019 ची निवडणूक अशाच प्रकारे ते जिंकलेले आहेत असा मोठा आणि गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत। यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ऍड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल, पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे।